या सभेत अशोक चव्हाण यांचा प्रचार करतायत आणि एक आमदार वेगळ्या उमेदवाराचा प्रचार करतायत. या आमदारांमध्येच एक वाक्यता नाही आणि हे जर निवडून आले तर शहराचा खेळ खंडोबा करतील असा आरोप त्यांनी केला. आतापर्यंत 75 वर्षात खेळ खंडोबा जे अशोक चव्हाणांनी या शहराचा केलेला आहे. आपण शहरामध्ये कुठेही फिरून बघा, एक 500 फुटपाथ मला चांगला शहरातला दाखवा. ड्रेनेज लाईनचे झाकणं सगळीकडे झाकलेले आहेत का हे मला दाखवा. आपले जे शहराचे जे एसटीपी आहेत त्याचं डायरेक्ट पाणी गोदावरी नदीमध्ये चाललेलं आहे. आपण चित्रीकरण करा, जे की रेड झोन मध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची आंघोळ कोणाला करता येत नाही, जनावरांना तिथं धुता येत नाही किंवा जनावरांना जाता येत नाही. त्याला सरळ नाले जोडलेले आहेत. त्याला जबाबदार जे आहे त्यांच्या अखत्यारीत आतापर्यंत असलेली महानगरपालिका आहे. आणि राहिलं आमदारातल्या एक वाक्यते संदर्भामध्ये, नांदेड उत्तरला बालाजीराव कल्याणकर हे वैयक्तिक स्वतःचं पॅनल करून तिथं लढवत आहेत. नांदेड दक्षिण मध्ये आम्ही राष्ट्रवादी बरोबर लढवत आहेत. त्यामुळं ही वार्डातली निवडणूक आहेत. काही उमेदवारीबद्दल मतभेद असतील परंतु कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत. अशोक चव्हाणांचा जाहीरनामा म्हणजे काँग्रेसचा जाहीरनामा आणि भाजपाचा जाहीरनामा याच्यामधून काँग्रेस आणि अशोक चव्हाण विशेषतः याच्यामध्ये वाद रंगलेला आहे. अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना त्यांनी जी काही कामं केली तीच त्यांनी भाजपाच्या जाहीरनाम्यात टाकलेली आहे. यावर टाकली. आता नांदेड वाघाळा महानगरपालिकेचा विमानतळाचा काही संबंध आहे का? विमानतळाचा सुद्धा फोटो टाकला. आणि विमानसेवा महानगरपालिका चालू करू शकते का? मी 2004-05 साली सभापती असताना शहरामध्ये बस सेवा चालू केली होती, छोटी मिनी बस सेवा. शहरामध्ये बस सेवा आवश्यक आहे. त्यांनी त्या जाहीरनाम्यामध्ये विमान सेवा टाकली. याच्यापेक्षा हास्यास्पद काय असू शकतं? अजून विष्णुपुरीचा ब्रिज टाकला. विष्णुपुरीचा एक ब्रिज टाकला. त्या ब्रिजवरून इकडून वाहन जात नाही, तिकडून वाहन जात नाही. परंतु शासनाचे जे पैसे आणायचे, ठेकेदारांना ते पैसे द्यायचे आणि त्याच्यातून पर्सेंटेज काढायचे, एवढंच एक काम होतं. ज्या ब्रिजवरनं एकही वाहन जात नाही, एकही माणूस जात नाही, अशा प्रकारचा ब्रिज त्यांच्या त्या जाहीरनाम्यामध्ये विष्णुपुरीचा टाकलेला आहे. आपण बघून घ्या. आणि जिथं गर्दी आहे, जिथं माणसांना आवश्यक आहे, तिथं कुठलेही ब्रिज नाहीये. मुख्यमंत्री फडणवीस आले होते. अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत त्यांचं भाषण झालं. ते म्हणाले की 70 वर्षांमध्ये काँग्रेसने काहीच विकास केला नाही. 2008 मध्ये गुंतागुंतीत 2,500 कोटी रुपये मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात मिळाले होते. मग त्यावेळेस विकास झाला नाही का? म्हणजे फडणवीसांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे की अशोक चव्हाण यांच्या कारकिर्दीमध्ये शहराला एका मोठ्या खेड्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. 70 वर्षामध्ये या गावाचा कुठलाही विकास झालेला नाही. हे त्यांच्याच नेत्यांनी शिक्कामोर्तब त्यांच्या समोर केलेलं आहे. महापालिकेवर जवळपास 620 कोटी रुपयाचं कर्ज आहे. जर काँग्रेसचे कामं जर अशोक चव्हाण क्रेडिट घेत असतील तर हे 620 कोटी रुपयाचं कर्जाचं क्रेडिट होणार. हे निश्चित मान्य अशोक चव्हाण साहेब यांचं 620 कोटीचं कर्जाचं कारण काय की त्यांनी ठेकेदारांची एक टोळी पोचलेली आहे. कामावरती काम करतात, रस्त्यावरती रस्ते करतात, वारंवार खोटी बिलं काढतात. याची जर चौकशी लागली तर निश्चित तुम्हाला सांगतो या महानगरपालिकेमधले पैसे कुठं जातात हे जनतेला दिसल्याशिवाय राहणार नाही. कारण काय की महत्वाचे जेवढे भूखंड आहेत शहरातले ते पूर्ण खासगी बिल्डरांना त्यांनी बीओटी तत्वावर दिले. त्याच्यामध्ये नॉमिनल रक्कम जी आहे ती महानगरपालिकेला मिळते आणि मोठ्या प्रमाणामध्ये पैसा जो आहे खासगी बिल्डरला मिळतो. आणि तेच खासगी बिल्डर जे आहेत या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण आणि त्यांच्या सहकार्याला सातत्यानं पैसे देतात. हे सत्तेचं चक्र गेल्या अनेक वर्षापासून नांदेड शहरामध्ये चालू आहे. संपर्क प्रमुख मेहत्रे आले होते. त्यांच्या उपस्थितीत मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झालं. त्यावेळी आपल्या विरोधात काही आक्षेपार्ह वक्तव्य करून घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. त्याला काय? त्याला उत्तर असं आहे की अशोक चव्हाणांचे काही लोक ज्यांना उमेदवारी मिळालेली नाही ते उत्तर नांदेडमधल्या शिवसेनेमध्ये त्या काही लोकांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. कारण मी तर 40 वर्षामध्ये या लोकांना शिवसेनेमध्ये कधी बघितलेलं नाही. हे काँग्रेसमधून नव्यानं आलेले जे शिवसैनिक आहे अशा पद्धतीने त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे. आणि निश्चित 16 तारखेच्या नंतर त्यांना उत्तर मिळेल. हिंमत असेल तर समोर येऊन घोषणाबाजी करून दाखवावी त्यांनी. आजच त्याच्यातले काही दोघं लोक येऊन क्षमा मागून गेलेले आहेत. त्याच्यामुळं त्या वादावरती आता पडदा पडलेला आहे. अशोक चव्हाणांनी एक वक्तव्य केलेलं आहे की रोज खा मटण आणि कमळावर दाबा बटन, अशा प्रकारचं वाक्य एखाद्या माजी मुख्यमंत्र्यांनी केलं काय? आता हिंदुत्ववादी पक्ष आहे,
सोवळं पाळणारा पक्ष आहे, शिस्तीचा पक्ष आहे आणि अशा पक्षानं मटणाचा प्रचार करणं हे कितपत त्यांच्या त्या व्याख्येमध्ये बसतं हे मला सांगावं. त्यांनी जे काँग्रेसची त्यांची परंपरा होती मटण वाटायची आणि मतदान विकत घ्यायची, ती परंपरा आता त्यांनी भाजपमध्ये आणलेली आहे. नांदेडची भाजप म्हणजे काँग्रेसमय भाजप झालेली.